देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी उद्यमशीलतेला चालना देणं आवश्यक आहे. देशातील करोडोंच्या संख्येनं असणाऱ्या लहान व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी लागणारं भांडवल विनातारण उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजना सुरू केली. या योजनेमुळे आज देशभरातील लाखो युवक, युवती, महिला स्वयंरोजगाराकडे वळत आहेत. अनेक लहान लहान व्यावसायिकांनी या योजनेद्वारे आपल्या व्यवसायाचा विस्तार केला आहे. देशातील अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या लहान लहान व्यावसायिकांच्या उद्यमशीलतेला मुद्रा योजनेमुळे बळकटी मिळाली आहे. भारत जैसा देश जिसके पास डेमोग्राफिक डिविडेंड हो, जहां पर 65% जनसंख्या 35 से कम आयु की हो, उस देश ने अपनी विकास की जो भी नीतियां बनानी हो, उसके केंद्र में ये युवा शक्ति होनी चाहिए. अगर वो बराबर मैच कर लिया तो हम नई ऊंचाइयों को पार कर सकते हैं. बड़े बड़े उद्योगों की हम चर्चा सुनते आए हैं. उसमें सिर्फ 1,25,00,000 लोगों को रोजगार मिलता है. 125 करोड़ देश में 1.25 करोड़ लोगों को रोजगार, ये जो बहुत बड़े बड़े लोगों जिनकी दुनिया में चर्चा रहती है, आधा अखबार जिनसे भरा पड़ा रहता है, वो देते हैं. लेकिन इस देश में छोटा छोटा काम करने वाला व्यक्ति करीब 5,70,00,000 लोग 12 करोड़ लोगों को रोजगार देते हैं. उन 1.25 करोड़ रोजगार देने वाले लोगों के लिए बहुत सारी व्यवस्थाएं सक्रिय है, लेकिन 12 करोड़ लोगों को रोजगार देने वाले लोगों के लिए थोड़ी सी हम मदद करें तो कितना बड़ा फर्क आ सकता है, इसका हम अंदाज कर सकते हैं. देश में स्वरोजगारी के अवसर बढ़ाने चाहिए. देश की इकोनॉमी को ताकत देने वाला जो नीची पायरी पर जो लोग हैं, उनकी शक्ति को समझना चाहिए और उनके लिए अवसर उपलब्ध कराने चाहिए. और इस मूल चिंतन में से ये मुद्रा की कल्पना आई है. बेरोजगारांना रोजगार मिळावा, लहान लहान उद्योजकांना त्यांच्या उद्योग वाढीसाठी विनातारण कर्ज पुरवठा व्हावा, या उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये मुद्रा लोन योजनेची घोषणा केली. केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने गेल्या 3 वर्षामध्ये ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासासाठी खूप नवनवीन योजना आणल्या. ज्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं. आता पुढच्या काही वर्षामध्ये ग्रामीण भागामध्ये लक्ष केंद्रित करण्याच्या बरोबरीने केंद्राला आणि राज्याला शहरामधला रोजगार कसा वाढेल, शहरातला माणूस सुखी कसा होईल, यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. यात नोकऱ्या तर मिळत राहतील, पण बरोबरीने तरुण तरुणीने स्वतःचे उद्योग सुरू करावेत. यासाठी केंद्र सरकारने माननीय नरेंद्र मोदीजींनी मुद्रा नावाची योजना आणली. मुद्रा योजनेमध्ये 10 लाखापर्यंतचं कर्ज हे विनातारण मिळतं. कारण नव्याने उद्योग करताना त्या तरुण तरुणीचा प्रश्न असा असतो की मला तारण कोण देणार, माझ्या घरची काही बिझनेस बॅकग्राऊंड नाही, आणि त्यामुळे ह्या मुद्रा लोनमध्ये तारणाची आवश्यकता नाही आणि अतिशय सहजपणे हे लोन मिळतं. गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 13,000 कोटीचं लोन आत्तापर्यंत वाटप झालेलं आहे. त्यातून हजारो तरुण तरुणी उद्योजक झालेले आहेत. त्यातून हजारो, लाखो, करोडो तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध झालेला आहे. ही योजना शिशु, किशोर आणि तरुण अशा 3 गटांमध्ये विस्तारली आहे. नवीन उद्योजकांसाठी शिशु गटात 50,000 रुपयांपर्यंत, किशोर गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत, तर तरुण गटासाठी 10 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज या योजनेअंतर्गत मिळतं. या प्रकारच्या कर्जासाठी जामीनदाराची आवश्यकता नसते. ओळखीचा पुरावा म्हणून मतदान कार्ड किंवा आधार कार्ड आणि रहिवास पुरावा म्हणून वीज बिल किंवा इतर कुठलंही बिल अशा स्वरूपाच्या कागदपत्रांची यासाठी आवश्यकता भासते. 50,000पेक्षा अधिक कर्जासाठी शॉप ॲक्ट परवाना,
इन्कम टॅक्स भरल्याचं पत्र आणि बॅलन्स शीट अशी कागदपत्रं सादर करावी लागतात. की या योजनेच्या माध्यमातून जे तरुण आहेत, ज्यांच्या अंगामध्ये सुप्त गुण आहेत, जसं काही स्किल आहे, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी ही एक योजना त्यांनी सुरू केलेली आहे. सगळ्याच तरुणांना आज नोकरी मिळू शकत नाही, परंतु या योजनेच्या माध्यमातून 10 लाख रुपयापर्यंत कर्ज देऊन त्याला स्वतःच्या पायावर उभं करणं, त्याचा रोजगार निर्माण करणं, यासाठी मोदीजींनी ही योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. आमच्या सरकारने योजना सुरू केलेली आहे. याचा लाभ आज देशभरामध्ये अनेक तरुण घेत आहेत आणि स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभं राहतात. माझी सर्व तरुण कार्यकर्त्यांना, तरुणांना या ठिकाणी या निमित्ताने आव्हान आहे की मुद्रा योजनेच्या माध्यमातून आपण कर्ज घेऊन छोटा मोठा आपला व्यवसाय, ज्याची आपल्याला आवड आहे, जे कलागुण आपल्या अंगात आहे, ते आपण या ठिकाणी ते काम आपण स्वीकारून या कर्जाच्या माध्यमातून आपण आपल्या पायावर या ठिकाणी उभं राहावं. या माध्यमातून पुढे अजून भविष्य काळामध्ये मोठा व्यवसाय आपल्या ठिकाणी करता येईल, अजून आपला व्यापार व्यवसाय त्या ठिकाणी वाढवता येईल आणि या योजनेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला नोकरीसाठी कुठे हात पसरावे लागणार नाही, कुठे दुसऱ्यांच्या पुढे हात पसरावे लागणार नाही आणि स्वतःच्या पायावर आपल्याला खंबीरपणे या ठिकाणी उभं राहता येईल. मुद्रा लोन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातही भरीव कार्य झालं आहे. शहरी आणि ग्रामीण भागातील नवीन उद्योजकांना या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे. सरकारने मुद्रा लोनसाठी तरुण बेरोजगारांना या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे तरुणांना माझं नम्र आव्हान आहे की मुद्रा लोन करता आपण अप्लाय करावा. आपल्याकडे व्यावसायिक जे गुण आहेत त्याच्याकरता ही एक मोठी संधी कर्जाच्या द्वारे आपल्याला उपलब्ध होत असते आणि हे कर्ज उपलब्ध करून आपल्याला जीवनामध्ये प्रगती करावी ही आपणास विनंती किंवा मी आवाहन करीत आहे. जळगाव जिल्ह्यात मुद्रा लोन योजनेचा प्रचार प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, त्यांना या योजनेबद्दल माहिती व्हावी, या उद्देशानं जिल्हा प्रशासनानं जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे घेतले. या योजनेसाठी संपूर्ण जिल्हाभर प्रचार आणि प्रसिद्धीची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली. जळगाव जिल्ह्यासाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही लीड बँक आहे. त्याच्या माध्यमातून सर्व बँकरची बैठक दर महिन्याला घेण्यात आली. यामध्ये उद्योजकांना किंवा बेरोजगारांना शिशु गटासाठी 50,000चं कर्ज, किशोर गटांसाठी 5 लाखापर्यंतचं कर्ज आणि तरुण गटांसाठी 10 लाखापर्यंतचं कर्ज देण्याची माहिती त्यांना देण्यात आली. आत्तापर्यंत मुद्रा लोन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील 74,505 बेरोजगार युवकांना आणि लघु उद्योजकांना एकूण 244 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये शिशु गटात 72,719 बेरोजगारांना 183 कोटी रुपये, किशोर गटात 1,350 लघु उद्योजकांना आणि व्यावसायिकांना 28 कोटी रुपये, तर तरुण गटात 436 लाभार्थ्यांना 33 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात स्टेट बँक ऑफ इंडियानं 393 बेरोजगारांना 16 कोटी 64 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून 16 कोटी 56 लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलंय. राष्ट्रीयकृत बँकांनी जिल्ह्यातील 2,174 बेरोजगारांना 39 कोटी 48 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून 35 कोटी 70 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. खासगी क्षेत्रातील वाणिज्यिक बँकांनी जिल्ह्यातील 18,021 बेरोजगारांना 62 कोटी 38 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून 62 कोटी 36 लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं आहे. क्षेत्रीय ग्रामीण बँकांनी जिल्ह्यातील 147 बेरोजगारांना 2 कोटी 38 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून 2 कोटी 38 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. मायक्रो फायनान्स कंपन्यांनी जिल्ह्यातील 45,664 बेरोजगारांना 108 कोटी 68 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून 103 कोटी 26 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलं आहे. तर स्मॉल फायनान्स बँकांनी जिल्ह्यातील 8,106 बेरोजगारांना 23 कोटी 63 लाख रुपयांचं कर्ज मंजूर केलं असून 23 कोटी 63 लाख रुपयांचं वाटप करण्यात आलंय. या योजनेचा मेन उद्देश आहे की स्वावलंबी होणं, व्यक्तींनी नोकरीच्या मागे न धावता स्वतःच्या पायावर उभं राहणं, सेल्फ एम्प्लॉयमेंट हा त्याच्या मागचा मेन उद्देश आहे. बरेच असे लोक आहेत
जे छोटे छोटे व्यवसाय करतात, जसे पानवाले आहेत, छोटा इस्त्रीचा दुकान चालवतात किंवा चप्पल बूट शिवणारे लोक आहेत, गॅस स्टोव रिपेअर करणारे लोक आहेत, या लोकांना कुठलाही प्लॅटफॉर्म आज उपलब्ध नाही की बँकेत जाऊन यांना कर्ज मिळावं. त्यासाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. जळगाव जिल्ह्यात या योजनेअंतर्गत नागरिकांच्या प्रतिसादामुळे हजारो लघु उद्योजक आणि व्यावसायिकांच्या रूपानं अनेक यशोगाथा निर्माण झाल्या आहेत. चला पाहूया काही निवडक लाभार्थ्यांच्या यशोगाथा. जळगाव जवळील कुसुंबा गावातील सद्गुरू कृपा एजन्सीचे संचालक अजय पाटील. अजय पाटील यांनी मुद्रा लोन योजनेचा फायदा घेत सुरुवातीला शिशु गटात 50,000 रुपयांचं कर्ज घेतलं आणि आपला शीतपेय आणि आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय सुरू केला. वेळेआधी हे कर्ज फेडून त्यांनी किशोर गटात कर्ज मिळवलं आणि आपला व्यवसाय वाढवत वेगवेगळ्या शीतपेय आणि आईस्क्रीमच्या एजन्सीज त्यांनी मिळवल्या. शिशु गटात आपल्या व्यवसायाची सुरुवात करत अजय पाटील यांनी मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाला आज मोठं स्थान मिळवून दिलंय. सुरुवातीला शिशु वर्गात मला लोन मिळालं. त्यानंतर आर्थिक व्यवहार चांगले असल्यामुळे मला किशोर याच्यात लोन दिलं गेलं, ज्यात आज माझी 3 लाखापर्यंत CC आणि 50,000 रुपयाचं टर्म लोन आहे. मुद्रा लोन मिळाल्यानंतर मी एजन्सी सुरू केली, ज्या एजन्सीचं श्री सद्गुरू कृपा एजन्सीच्या नावाने माझी फर्म आहे. त्या ठिकाणी माझ्याकडे आज वेगवेगळ्या 5 कंपन्यांची डिस्ट्रीब्युटरशिप आहे. त्यात गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स, त्यानंतर ऑक्सिकूल वॉटर, फलेरो चॉकलेट्स, बन्सीराम नमकीन अशा वेगवेगळ्या कंपन्यांची ॲथोराइज डीलरशिप माझ्याकडे आहे. त्या ठिकाणी 2 गाड्या च्या माध्यमातून मी हा तालुका स्तरावर माल विक्री करतो. लहान लहान व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात स्थिरता यावी, त्याचबरोबर त्यांना आर्थिक पाठबळ मिळावं, याच उद्देशानं मुद्रा लोन योजनेत अनेक लहान व्यावसायिकांना सामावून घेण्यात आलं आहे. जळगाव शहरातील फेरीवाले, कपडे विक्रेते मोहम्मद सईद रमजान हे त्यापैकीच एक. जळगाव शहरात घरोघर फिरून कपडे विक्री करणं हा त्यांचा व्यवसाय. मुद्रा योजनेतून त्यांना 1 लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं आणि त्यांच्या फिरस्तीचा कपडे विक्रीचा व्यवसाय एका दुकानात स्थिरावला. दुकानाचं छत्र लाभल्यामुळे सईद भाईंना आर्थिक स्थैर्याबरोबरच नैसर्गिक संरक्षणही लाभलं आहे. या आहेत जळगाव शहरातील शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या कल्पना चोराटे. दुसऱ्याच्या घरी धुणी भांडी करणं हे त्यांच्या उपजीविकेचं साधन. मुद्रा लोन योजनेअंतर्गत शिशु गटात त्यांना पीठाची गिरणी घेण्यासाठी कर्ज मिळालं आणि त्यांचा पीठ गिरणीचा छोटासा व्यवसाय सुरू झाला. या व्यवसायामुळे आज त्यांच्या जीवनात स्थैर्य आलं आहे. आणि मला हे मुद्रा लोनचं माहीत पडलं आणि मी तिथल्या सरांशी थोडी भेट घेतली. त्यांनी मला हे मुद्रा लोनचं प्रकरण मला व्यवस्थित समजून सांगितलं आणि ते मला त्यांच्या माहितीनुसार मला लोन प्राप्त झालं. त्यातून मी चक्कीचा उद्योगधंदा मी चालू केलेला आहे आणि ह्यातून मी पहिले 100 रुपये रोजाने मी कामाला जात होते. आता मी माझे स्वतः 200-300 रुपये मी कमवते. माझ्या मुलाबाळांना सुरक्षित सगळ्या गोष्टी व्यवस्थित पुरवल्या जातात. हे आहे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गाव. हे गाव जळगाव तालुक्यात येत असून जळगाव शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर वसलंय. या गावात प्रशासनानं मुद्रा लोन योजनेबाबत जनजागृती अभियान राबवलं आणि ग्रामस्थांनीही मुद्रा योजनेत आपला प्रतिसाद नोंदवला. या प्रतिसादाला शिरसोली इथल्या सेंट्रल बँकेच्या शाखेनंही मदतीचा हात दिला. त्यामुळे या गावातील अनेक तरुण आणि महिलांचं भाग्य उजळलंय. त्यातीलच एक लाभार्थी जितेंद्र फुसे. जितेंद्र फुसे यांनी मोबाईल दुरुस्तीचा कोर्स केलाय. इतरत्र दुकानांमध्ये नोकरी करण्यापेक्षा गावातच आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करावा अशी जितेंद्रची मनोमन इच्छा होती. परंतु आर्थिक अडचणीमुळे हा व्यवसाय सुरू करणं त्याला शक्य नव्हतं. याच दरम्यान त्याला गावातील सेंट्रल बँकेच्या शाखेकडनं मुद्रा लोन योजनेची माहिती मिळाली आणि त्यानं बँकेत किशोर गटात कर्जासाठी प्रस्तावही सादर केला. बँकेकडून ताबडतोब प्रस्ताव मंजूर झाला आणि जितेंद्रचं मोबाईल दुरुस्ती दुकानाचं स्वप्नही पूर्ण झालं. माझा मोबाईल रिपेरिंगचा कोर्स झालेला होता
मला मुद्रा बँकेचे लोनबद्दल माहिती मिळाली आणि मी बँकेत गेल्यानंतर तिथून मी लोन म्हणजे दुकान टाकण्यासाठी पैसा नव्हता, तर मी बँकेत गेलो आणि त्यांनी सांगितलं की मुद्रा लोनचं प्रकरण म्हणजे माहिती सरकार पैसा आहे आणि त्याच्यानुसार मी ते लोन काढलेलं आहे आणि मी आता दुकान चालू केलेलं आहे आणि आता दुकान व्यवस्थित चालतं आहे माझं. या आहेत आशा काळे आणि त्यांच्या पार्टनर निलिमा आस्वाल. शिक्षण झालं असलं तरी गावात रोजगाराच्या पुरेशा संधी उपलब्ध नसल्यानं या दोघींचं जीवन हातमजुरीवरच अवलंबून होतं. नवीन काहीतरी करण्याची जिद्द मनात होती, पण आर्थिक चणचणीमुळे त्या हतबल होत्या. त्यांना मुद्रा लोन योजनेची माहिती मिळाली आणि त्यांनी गावातील सेंट्रल बँक गाठली. साडी विक्री केंद्र सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यवस्थापकांसमोर व्यक्त केला आणि मुद्रा लोन योजनेच्या शिशु गटांतर्गत त्यांचं साडी विक्री केंद्र सुरू झालं. या साडी विक्री केंद्राच्या रूपानं आशा आणि निलिमा यांना शाश्वत रोजगार मिळाला. त्या आता इतर महिलांनाही व्यवसायासाठी प्रोत्साहित करत आहेत. मुद्रा लोन ही फायदेशीर आहे आणि आमच्यासारख्या महिलांना तर भरपूरच फायदा आहे याच्यात. आणि ज्या घरी बसलेल्या महिला आहेत त्यांना काही उद्योग वगैरे नाही आहे, त्यांनी या लोनचा फायदा घेऊ शकता आणि त्यातनं व्यवसाय स्वतःच्या पायावर उभं राहू शकता. हे आहेत संजय बारी. मुद्रा लोन योजनेचा फायदा यांनाही मिळाला. इलेक्ट्रिशियनचा कोर्स झाल्यानंतरही संजय बारी हे बेरोजगारच होते. मुद्रा लोन योजनेत त्यांची किशोर गटात निवड झाली आणि मिळालेल्या कर्जातून गावातच एक छोटं दुकान भाडे तत्वावर घेऊन त्यांनी आपला इलेक्ट्रिकलचा व्यवसाय सुरू केला आणि त्यात त्यांना यशही मिळू लागलं. आज या दुकानामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली आहे. मी मुद्रा लोन काढल्यानंतर मी दुकान स्टार्टिंग केल्यानंतर माझ्या फॅमिलीमध्ये जे प्रॉब्लेम माझे क्रेडिट होत होते की त्याच्यानंतर मी माझे प्रॉब्लेम सॉल्व झाले. त्याच्यानंतर मी मुद्रा लोन काढल्यानंतर मी माझा परिवार जो आहे तो सुखरूप आहे. त्याच्यानंतर मी कंटिन्यू माझी आता रोजगार चालू असल्यामुळे मला काही कुठल्याही गोष्टीची अडचण नाही आता. हे जितेंद्र खडसे. शेतीबरोबरच छोटेखानी पशुखाद्याचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. मुद्रा योजनेतूनच त्यांना उद्योग वाढीसाठी किशोर गटातलं 2 लाख रुपयांचं कर्ज रूपानं पाठबळ मिळालं आणि आज त्यांचा पशुखाद्याचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं स्थिरावला. विक्रम जाधव यांनाही आपल्या मिठाई विक्रीच्या व्यवसाय वृद्धीसाठी मुद्रा लोन योजनेतून शिशु गटात 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं. तर दीपक बारी यांना टेंट हाऊस व्यवसायासाठी किशोर गटात 2 लाख रुपये कर्ज रूपानं अर्थसहाय्य मिळालंय. त्यामुळे त्यांच्या व्यवसायांनाही चालना मिळाली आहे. गांव में मुद्रा लोन के रिगार्डिंग बहुत सारी क्योरीज थी कि सर हमको मुद्रा लोन चाहिए. जब मैंने आसपास पता किया तो पता चला कि काफ़ी युवा बेरोजगार हैं जिनके पास रेगुलर सोर्स ऑफ इनकम नहीं है. तब हमने पूरी टीम के साथ, हमारी ब्रांच के स्टाफ के साथ विजिट किया, पता किया कि कौन से मार्केट में क्या क्या संभावना है. उसके अंतर्गत 30,000 से लेके हमने 3 लाख 4 लाख तक के मुद्रा लोन डिस्बर्स किए. शुरुआत में थोड़ी दिक्कत थी, लेकिन अभी मुद्रा लोन में रिपेमेंट भी बराबर है. सभी तरह के जितने भी हमने लोन किए थे सभी रेगुलर हैं और सभी लोग जो हैं अपनी आजीविका कमा रहे हैं और आगे बढ़ रहे हैं. जहाँ पहले उनके पास सोर्स ऑफ इनकम नहीं था, आज वो सभी लोग तरक्की कर रहे हैं. जळगाव तालुक्यातील मोहाडी इथले सुकलाल राठोड यांनाही मुद्रा लोन योजनेचा फायदा झाला असून त्यांनी मोहाडी गावात ग्राहक सेवा केंद्र सुरू केलं. या ग्राहक सेवा केंद्रामुळे गावकऱ्यांना आपल्या गावातच शासनाच्या ऑनलाईन सेवांचा लाभ मिळू लागलाय. मुद्रा लोन योजनेतील पुढच्या लाभार्थी आहेत जळगाव शहरात ब्युटी पार्लर आणि साडी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या शीतल भाटिया. हे दोन्ही व्यवसाय त्यांनी मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातूनच सुरू केले. स्टेट बँकेच्या माध्यमातून त्यांना या व्यवसायासाठी कर्ज रूपाने अर्थसहाय्य मिळाले. दोन्ही व्यवसाय एकमेकाला पूरक असल्यानं शीतल भाटिया यांचा या व्यवसायात आता चांगलाच जम बसलाय. शीतल भाटियांप्रमाणेच जळगाव शहरातील प्रशांती आणि दिलीप सोनावणे
या दाम्पत्यानं स्टेट बँकेच्या माध्यमातून मुद्रा लोन योजनेच्या किशोर गटातून कर्ज रूपानं अर्थसहाय्य मिळवलं. या कर्जातून या दाम्पत्यानं मेन अँड क्वीन या नावानं अद्ययावत असं ब्युटी पार्लर सुरू केलंय. या ब्युटी पार्लरमुळे सोनावणे दाम्पत्याला रोजगाराची एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मुद्रा लोन योजनेचं अर्थसहाय्य आणि सोनवणे दाम्पत्याच्या परिश्रमामुळे त्यांचा व्यवसाय आता चांगलाच नावारूपाला येऊ लागलाय. मला पेपर न्यूजमध्ये कळालं की SBI बँक ही आपल्याला मुद्रा लोन देईल आणि त्याला विनातारण योजना आहे ती. त्याला काही इतर डॉक्युमेंट्सची पण गरज नसते. फक्त आपण जायचं, पेपर्सची पूर्तता केली, योग्य पेपर्सची पूर्तता केली की आपल्याला आपला जो धंदा सुरू करायचा आहे तो करता येईल. त्या हिशोबाने मी SBI बँकेच्या थ्रू मुद्रा लोन घेतलं आणि माझा स्वतःचा हा बिझनेस स्टार्ट केला. मी आणि माझे मिस्टर दोन्ही मिळून आम्ही हा बिझनेस चांगल्या पद्धतीने सुरू केलेला आहे आणि आम्हाला SBI बँकेच्या मुद्रा लोनचं खूप सहकार्य मिळालं आहे. जळगाव जिल्ह्यात मुद्रा लोन योजनेच्या माध्यमातून अशा अनेक यशोगाथा निर्माण होत आहेत. लहान लहान उद्योग व्यवसाय हे रोजगाराचा मोठा स्रोत असल्यानं या योजनेअंतर्गत लाभ झालेल्या हजारो उद्योग आणि व्यावसायिकांमुळे मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मुद्रा लोन योजना ही जिल्ह्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन आली आहे असं म्हणायला हरकत नाही.